पुढारी न्यूजची एक एक्सक्लुझिव्ह बातमी, ज्या बातमीकडे राज्याचं लक्ष आता जाईल। अमरावतीच्या रुग्णालयातील व्हेंटिलेटर ब्लास्ट प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती ही पुढारी न्यूजच्या हाती लागली। रुग्णालयामध्ये वापरण्यात येणाऱ्या या व्हेंटिलेटरची वॉरंटी ही चक्क 11 जुलै 2026 रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे वॉरंटी वाढवण्यासाठी व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीने रुग्णालयाला कॉन्ट्रॅक्ट पाठवलं होतं, मात्र रुग्णालयाने हे कॉन्ट्रॅक्ट साइन केलं नसल्याची माहिती आहे आणि त्यामुळे वॉरंटी संपलेल्या व्हेंटिलेटरचा वापर का सुरू ठेवण्यात आला असा गंभीर सवाल आता उपस्थित होतोय। हे प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजने केला आणि पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाताना आता हे कारण समोर आलेलं आहे आणि आपले प्रतिनिधी पंकज दळवी स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पंकज, अतिशय धक्कादायक आहे रुग्णांची काळजी। रुग्ण जिथं आपला जीव वाचावा म्हणून रुग्णालयामध्ये जातात, रुग्णालयाने मात्र वॉरंटी संपल्यानंतर सुद्धा, नवं कॉन्ट्रॅक्ट आल्यानंतर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं। पंकज, विक्रांत, अत्यंत धक्कादायक दुर्दैवी माहिती जी आहे ती आपल्या समोर येते। खरं तर शिलर कंपनी, मी मरोळ भागामध्ये आहे, अंधेरीच्या मरोळ इथे ही शिलर कंपनी, याच इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये शिलर कंपनी आहे। या शिलर कंपनीच्या माध्यमातून हे व्हेंटिलेटर प्रोव्हाइड केले गेले होते। मात्र जी धक्कादायक माहिती समोर आली आहे, मी स्वतः अगदी काही मिनिटांपूर्वी कंपनीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून आलो, त्यांच्याकडनं काही धक्कादायक माहिती आपल्याला समोर येते आणि निश्चितच दक्ष द्यावं लागेल। शासन जबाबदार, प्रशासन जबाबदार की प्रोव्हाइड करणारी कंपनी जबाबदार, या सगळ्या चक्रामध्ये 3 निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला, ही गोष्ट विसरून चालणार नाही। विक्रांत, माहिती काय समोर आली आहे की 11 जुलै 2026 रोजी या व्हेंटिलेटर्सचं वॉरंटीचं काम जे पिरियड जो आहे तो संपला होता। जुलै 2024 ला ही वॉरंटी घेण्यात आली। नियमानुसार 2 वर्षाची वॉरंटी होती, मात्र कंपनीनं ही वॉरंटी संपायच्या काही महिने आधी जी प्रक्रिया असते, मेंटेनन्स असतो या वॉरंटीमध्ये, त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर दुरुस्ती असते, त्याचा रेग्युलर वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टी मेंटेनन्सचा भाग असतो, मात्र वॉरंटीचा भाग असतो। मात्र ती वॉरंटीचे पेपर कंपनीने साईन केले नसल्याची माहिती मिळते। जी माहिती मिळते त्याच्यानुसार कंपनी स्थानिक कुठल्या तरी व्यक्तीकडनं किंवा कंपनीकडनं ते मेंटेन करत होती का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आणि त्यामुळे जी घटना घडल्याचं जे आहे ती शक्यता निर्माण झालेली आहे। खरं तर वॉरंटी संपल्यानंतर सुद्धा ती एक्सटेंड केली गेली नाही। आणखी कंपनीचे जे नॉर्म्स असतात, म्हणजे एखादं आपण मोठं असं इक्विपमेंट्स विकत घेतो तेव्हा ते कसं वापरायचं याचं मॅन्युअल कंपनीतर्फे दिलं जातं, त्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं सुद्धा समजतंय। म्हणजे ज्या पद्धतीनं शिलर कंपनी प्रोव्हाइड करणारी दोषी आहे, त्याच पद्धतीनं सरकारी यंत्रणा आणि रुग्णालय प्रशासन सुद्धा दोषी आहे का, या बाबतीत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। कारण विक्रांत, 3 नवजात बालकांचा तिथे मृत्यू झाला आहे। रुग्णालयातल्या व्हेंटिलेटरचा मध्यरात्री स्फोट होतो आणि त्याच्यामध्ये NICU मध्ये असलेली, ज्यांनी नुकतंच या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे, जग बघतायत अशा नवजात बालकांचा 3 मृत्यू झाला। 19 बालकांना सुरक्षित हटवलं म्हणून मोठा अनर्थ टळला, पण ही बाब निश्चितच गंभीर आहे। आरोग्य प्रशासन, महाराष्ट्राचं आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन या सगळ्यांवरती जे आहे ते यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। पुन्हा बातमी सांगूया, 26 जुलै जे आहे त्या 11 जुलै 2026 ला या व्हेंटिलेटर्सची वॉरंटी संपली होती। जुलै 2024 ला ही वॉरंटी घेण्यात आली होती, मात्र ती वाढवण्याची प्रक्रिया केली नाही। म्हणजे नियम आहेत त्याच्यानुसार ऑपरेशन होत नव्हतं असं कंपनीच्या अधिकाऱ्यांकडनं जी आहे ती माहिती मिळाली। अर्थात हे प्रकरण चौकशीधीन आहे, चौकशी सुरू आहे, असल्यामुळे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडनं कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला। जिल्हाधिकारी स्तरावरती ती चौकशी सुरू आहे। ज्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी सुरू आहे त्यांच्या समोर या कंपनीचे जे अभियंते आहेत, इंजिनियर्स आहेत, ते जात आहेत आणि या बाबतीत लवकरच जी आहे ती चौकशी समितीचा अहवाल समोर येईल आणि त्याच्यानंतर हे सत्य जे आहे ते समोर येईल। अगदी खरं आहे पंकज, आपण म्हटल्याप्रमाणे सत्य लवकरच समोर येईल। मात्र हे अत्यंत दुर्दैवी आहे की वॉरंटी संपली, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पाठवण्यात आलं, मात्र तरीही योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि यामध्ये नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी आणि या बातमीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत हे कारण शोधलं यासाठी।